तर हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. बघा, मी एक असे 2 कपडे होते माझ्याकडे आणि हे फेकून द्यायच्या आधी मला वाटलं की काहीतरी बनावं म्हणून. तर याच्यामध्ये मी गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे, तुम्ही बघू शकतात. तर असे हे आपण 2 पीस तयार करून घेतले होते. ज्या दिवशी खूप पाऊस होता, काही काम नव्हतं मला, तर मी असेच बसल्या बसल्या हे जॉईनिंग करून घेतलं होतं. तर तुम्ही त्याचं मेजरमेंट स्क्रीनवर बघू शकतात. तर बघा, हा दुसरा जो पार्ट आहे तो त्याचा बी तुकडा होता आपल्याकडे. तर त्याचं मेजरमेंट आहे 11 बाय 11 इंचाचं. असा हा आपण 2 स्क्वेअर घ्यायचे आहे, 2 चौकोनी घ्यायचे आहे. त्याच्यानंतर बघा, एक छोटीशी वाटी किंवा एक छोटीशी डिश. ही डिश दिसायला तुम्हाला याच्यात मोठी दिसत असेल, पण खूप छोटी आहे. तर बघा, त्याचे आपण हे 2 वर्तुळ कट करून घेतले. त्याच्यानंतर याचे माप तुम्हाला दाखवून देते. बघा, मी हा 4 इंचाचा हा आपल्याला वर्तुळ घ्यायचा आहे. याच्यात 4.5 आहे, पण मी थोडंसं नंतरून कट करून घेतला. मी 4 इंचाचाच वर्तुळ तयार करून घेतला होता. त्याच्यानंतर एक चेन घ्यायची आहे. चेन मी थोडीशी जास्त घेतलेली होती, 14 इंचाची. त्याच्यानंतर ही चेन आपल्याला अशी उलटी ठेवायची आहे. या ठिकाणी शिलाई मारून आपल्याला टॉप स्टिच करायचं आहे. मी दोन्हीही साईडला चेन जोडून घेते आधी. तर बघा, अशा पद्धतीने दोन्हीही उलटी साईड बघून घ्यायची व्यवस्थित आणि या ठिकाणी अशी ठेवून घ्यायची आहे. शिलाई मारायची आहे, सरळ करून टॉप स्टिच करायचं आहे. तर बघा, दोन्ही चेन आपली जोडून झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे 2 वर्तुळ आहे ते आपल्याला घ्यायचे आहे. तर बघा, वर्तुळाचे दोन्हीही समोरासमोर आले पाहिजे. तर मी काय करणार आहे, ही साईड अशी ठेवणार आहे आणि ही इथे आपल्याला इथे शिलाई मारत चालायचं आहे. अगदी सोपं आहे. जेव्हा तुम्ही शिलाई मशीनवर ही जोडायला बसणार ना, तेव्हा इतकं सोप्या पद्धतीमध्ये जोडणं होऊन जाईल. तर बघा, हा वर्तुळ आपला जोडून झालेला आहे. लगेच मी हातासाठी दुसराही वर्तुळ जोडून घेतलेला आहे. या ठिकाणी मी ओपन थोडंसं ठेवलेलं आहे आपल्याला चेन म्हणजे आपल्याला रनर ॲड करायला. तर बघा, हे जे आपण बनवलं आहे DIY, त्याला आपण सरळ करून घेऊया. तर बघा, सरळ केल्यानंतर आपल्याला ही चेन याच्यामध्ये जोडायची आहे, अटॅच करून घ्यायची आहे. तर चेन आपली ही अटॅच झालेली आहे. तुम्ही बघू शकता की या ठिकाणी थोडे आपले हे भाग ओपन राहिलेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला ही चेन उलटी करून घ्यायची आहे, म्हणजे थोडंसं असं सरळ करून घेऊया दोन्हीही पार्ट. तर बघा, अशा पद्धतीने आपली ही सरळ करून घ्यायचं आहे. सरळ केल्यानंतर बघा, या ठिकाणी फक्त आपल्याला शिलाई डबल मारायची आहे. नंतर परत एकदा हे दोन्ही पार्ट व्यवस्थित समोर घ्यायचे आहे अशा पद्धतीने आणि इथे शिलाई डबल मारून घ्यायची आहे. नंतर तुम्ही वाटलंसं पायपिंग बी करू शकतात. तर मी पायपिंग काही केली नाही आहे. तुम्ही वाटलंसं पायपिंग धागे निघतात तर तुम्ही पायपिंग बी करू शकतात. तर बघा, याला आपण सरळ करून घेऊया. बघा, खूप सुंदरसा हा DIY आपला तयार झालेला आहे. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या बांगड्या ठेवू शकतात किंवा काही मेडिसिन, काही शॅम्पू, तुम्हाला जे हवं ते तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकतात. नॅपकिन ठेवू शकतात, सॅनिटरी पॅडचे पॉकेट ठेवू शकतात, काही ठेवू शकतात. बघा, हे जे मी बनवलं होतं ह्याला 2 वर्ष झालेलं आहे. याचा 2 वर्ष आधी एक व्हिडिओ मी शूट केला होता, तुम्हाला दाखवते मी याच्यामध्ये काय ठेवलेलं आहे. तर बघा, याच्यामध्ये आहे माझे सगळे बांगड्या, जसे नवरात्रामधले काही सिल्वर बांगड्या असतात, काही लग्न कार्यासाठी मला बांगड्यांचं एड आहे. तर मी सगळ्या याच्यात अशा बांगड्या मी ठेवलेल्या आहेत. तर बघा, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुमच्या मैत्रिणींबरोबर माझा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि असं छोटे छोटे जे पाऊच आहे तुम्ही तयार करून त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं मेकअपचं सामान, बांगड्या, काही तुम्ही ठेवू शकतात. आणि अगदी बनवायला अगदी सोपं आहे. मी काहीच वापरलं नाही आहे. मी फक्त चेन विकत घेतली, बाकी सगळं मटेरियल जुनं पुराणंच होतं. जसं गव्हाची गोणी घ्या, ब्लाऊज पीसचे काही तुकडे होते तेच मी वापर करून असं हे DIY तयार केलेला आहे. तर बघा, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. तर तुम्ही बघू शकतात की याच्यामध्ये मी सगळ्या याच्यामध्ये गव्हाच्याच गोणीचा वापर केलेला होता. कारण की गव्हाच्या गोणीचे जे मजबूतपणा असते आणि त्यांनी वस्तू आपली जास्त दिवस टिकते. तर बघा, हा ब्लाऊज पीस आहे आणि तुम्ही बघू शकतात की काही नाही वापरलं आपण, विकत तर काहीच नाही घेतलं, फक्त चेन घेतलेली आहे. बाकी सगळं मटेरियल आपल्या घरातलंच होतं. व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा आणि कुठून हा व्हिडिओ बघत आहे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर.